आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी। उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिली धमकी, योग्य वेळी उत्तर देणार फडणवीसांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर, मी एकतर नादी लागत नाही आणि कुणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ ट्विट। पण माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कोणी नादी लागलं तर सोडत नाही। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। 7 ऑगस्टला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बैठक, बाळासाहेब थोरातांची माहिती। ठाकरे गटाच्या जागांवर काँग्रेस दावा करणार, मुंबईतील 16 जागांसाठी काँग्रेसची मोर्चे बांधणी सुरू। कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम या जागांचा समावेश। शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार, विधानसभेला बारामतीतून युगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता। भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचं लायसन्स घेतलं, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप। भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार, दत्ता गोरडेंची माहिती। अमोल मिटकरी गाडी तोडफोड प्रकरणी फरार 9 आरोपी अकोला पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार, सूत्रांची माहिती। आतापर्यंत 3 मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन मंजूर। उद्धव ठाकरे संजय राऊत यांना 2000चा दंड, आरोप मुक्तीचा अर्ज फेटाळला। राहुल शेवाळेंनी केलेल्या मानहानीच्या दाव्यातून केलेला आरोप मुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा फायदा घेतल्याप्रकरणी दिल्ली कोर्टाच्या निकालाकडे लक्ष। पूजा खेडकरची आयएस पदावरून 2 महिन्यातच हकालपट्टी, यूपीएससी परीक्षा देण्यासही बंदी, नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई। जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात 10 बिबटे जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे गुजरातमधील जामनगर येथील निवारा केंद्रात पाठवले। विधानसभेच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून हालचालींना सुरुवात, सूत्रांची माहिती। मुंबईतला सायन उड्डाण पूल आजपासून वाहतुकीकरता पूर्णतः बंद, 2026 मध्ये पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार, मुंबईतील वाहतूक कोंडी अधिक बिकट होण्याची शक्यता। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 40 फूट 6 इंचांवर, रात्रभरातून कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 1 फुटांनी वाढ, जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची संततधार। दक्षिण कोकणात पावसाचा येलो अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 2 ऑगस्ट पर्यंत अलर्ट जारी, किनारपट्टी भागात वेगवान वाऱ्याचा अंदाज। राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी, दिल्लीतील पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग मंदावला। नव्या संसद भवनाला गळती, दिल्लीतील मुसळधार पावसामुळे संसदेच्या लॉबीमध्ये गळती, चौकशीसाठी सर्वपक्षीय समिती नेमण्याची काँग्रेस खासदार मणिकम टागोरांची माहिती। विरोधी पक्षनेते राहुल गांधी प्रियंका गांधींसह वायनाडला रवाना, वायनाडमधील दुर्घटनास्थळी भेट देणार, भूस्खलन, आतापर्यंत 167 जणांचा मृत्यू। आरटी अंतर्गत 25% राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला 5 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ, विद्यार्थी आणि पालकांना दिलासा। दिग्गज क्रिकेटपटू आणि माजी प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचं निधन, कॅन्सरशी झुंज अपयशी, अवघ्या क्रिकेट विश्वावर शोककळा। इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता, इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्लाह खामेनेईंकडून हल्ल्याचे आदेश, हमासचा राजकीय प्रमुख हानियाच्या हत्येनंतर इस्रायल इराणमध्ये तणावाचं वातावरण। हिमाचलच्या मंडीमध्ये ढगफुटी, एकाचा मृत्यू तर 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती, घरं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती।